पैसा मिळवण्यासाठी. पण मिळाला नाही महाराज. त्यांनी विचार केला काय नाही म्हणे गाव सोडल्याशिवाय मनुष्य श्रीमंत होत नाही. वगैरे पाहिजे तुम्ही गाव सोडल्यामुळे श्रीमंत झाले आता आमच्या गावचे गाव सोडल्यामुळे 4 मजली बिल्डिंग बांधली त्यांनी गावामध्ये झोपड्यामध्ये राहावं लागलं असं मला. त्याने ठरवलं गाव सोडल्याशिवाय मनुष्य श्रीमंत होत नाही. गाव सोडला महाराज. मग तालुक्याच्या ठिकाणी गेला कुठं देगलूरला गेला. आता काय करावं पैसा मिळवायचा काहीतरी धंदा करावा लागतो. मग तिथं सायकल पंक्चर दुकान टाकलं महाराज. 4 वर्ष तो धंदा केला. पैसा मिळेल वाढ वगैरे महाराज कशात मिळते दुर्दैव महाराज. त्यांनी ठरवलं काही नाही म्हणजे धंद्यामध्ये काही पडत नाही. तो धंदा सोडला महाराज. पुढे जिल्ह्याच्या ठिकाणी गेला नांदेडला गेला. पुढे मग तिथं दुसरा धंदा केला गॅस बद्दल रिपेअर करायला लागला. तोही धंदा केला 2 वर्ष केला त्याच्यातही व्यवस्था नाही. त्यांनी ठरवलं आता काय नाही आपण थेट राजधानी गाठवली पाहिजे. गेला महाराज मुंबईला. आता मुंबईला कोणता धंदा करावा कोणता चालतो तिथं 2च चालते महाराज. एक वडापाव आणि दुसरा बटर पाव. काय नाही महाराज त्याने हातामध्ये ते टोपले घेतले सकाळी उठायचा बटर पाव बरोबर जायचा महाराज. तुम्ही काय लागला महाराज 10-20 वर्ष तोही धंदा केला त्याच्यातही व्यवस्था नाही. आणि फिरून शेवटी म्हातारपणी गावाकडे आला. मुक्काम पोस्ट निजामाबाद. लोकांनी विचारलं बाजू अरे बायका कोणाचा संसार आयुष्यभर फिरला म्हणे आणि शेवटी गावाकडे झाला. त्याने सांगितलं कुठेही जा बसायला पण आता याच्यासाठी का चौथही जाऊ. ऐका दादा धंदा बदलला म्हणजे माणसाचं प्रारब्ध बदलत नाही. त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो. आता कारण मला सोपं कीर्तन करायला सांगितलं अवघडही येतं आपल्याला पण तुम्हाला कळलं असं सांगतो दादा. महाराज काही वेळेस असं होतं दादा एकाच घरामध्ये 2 भाऊ जन्माला येतात एकाच घरामध्ये. पण एखादा भाऊ अतिशय श्रीमंत असून एखादा भाऊ अतिशय गरीब असतो. का हो कारण एखाद्याचं नशीब चांगलं असतं प्रारब्ध चांगलं असतं आणि एखाद्याचं नशीब खोटं असतं. महाराज एका गावामध्ये 2 भाऊ जन्माला आले. लहानाचे मोठे झाले वयामध्ये आले. आई वडिलांनी ठरवलं यांचं लग्न करायचं. लग्न केलं महाराज. 4 वर्ष एकत्र राहिले महाराज. आणि 4 वर्षानंतर थोडस महाराज कुसकुस घरामध्ये सुरू झाली. मग दोघांच्या बायकोनं सांगितलं काय तुम्हाला सांगते वेगळं निघो आणि संसार बघा. अहो काय नाही म्हणे किती जरी मरमर करता आपल्याला पैसा मिळणार नाही. मग आपण वेगळं झालं पाहिजे. ठरवलं महाराज. रात्री मीटिंग झाली दोघांची. सकाळी महाराज पंच बोलवल्याने 2 भाऊ वेगळं झाले. 20 एकर जमीन एका भावाला 10 एकर दिली एका भावाला 10 एकर दिली. आता ऐका महाराज माणसं वेगळं झालं ना महाराज एवढं जोमाने कामाला लागतं ना महाराज. पुरीची राज झाली नाही झालेली की दुसऱ्या दिवशी महाराज नांगरटी केली त्याने लगेच तुला टेन्शन टाकलं महाराज. दोघांनी ठरवलं आता मेहनत करायचं. आता एक वयाचा शेतल महाराज ऐका दोघा भावांनी आपल्या 20 एकर जमिनीमध्ये 10 एकर जमिनीमध्ये ज्वारी पेरली महाराज. ज्वारी 10 एकर जमिनीमध्ये. आता ऐका मोठा जो भाऊ होता ना त्याचं प्रारब्ध चांगलं होतं त्याचं नशीब चांगलं होतं आणि बारकं जे होतं ना ते करंट्या कपाळात होतं म्हणजे दरिद्री होतं महाराज. दोघांनी शेतामध्ये ज्वारी पेरली. 4 महिन्याचा कालावधी गेला ते ज्वारी घेण्यासाठी आणि 4 महिन्यानंतर महाराज पाण्यासाठी गेलं महाराज. कोणी बारकं शेतामध्ये बघावं नाही आपली ज्वारी कशी आहे. आणि बांधावरती जाऊन बघायला लागलं महाराज. मोठ्या भावाच्या शेतामध्ये पाहिलं महाराज 1-1 कणीस महाराज 1-1 किलोचा शेरा येत 1-1 कणीस कोणाच्या मोठ्या भावाच्या शेतामध्ये. आणि आपल्या शेतामध्ये बघायला लागलं महाराज 1-1 कणीस आणले येतात आणि करंट येतात. डोक्याला हात लावला त्यांनी का अरे दोघांची जमीन सारखीच आहे म्हणे पण मोठ्या भावाच्या शेतामध्ये एवढा मोठा कणीस आहे माझ्या शेतामध्ये आणले येतात करंट येतात कणीस वैता का महाराज. काय नाही म्हणजे शेतामध्ये काही पडलं नाही महाराज. एका रात्रीमध्ये 10 एकर जमीन विकली पट्ट्याने. पैसा घरी आणारा बँकेमध्ये काढलं. बायको असं हे म्हणे संपूर्ण पैसा मी बँकेमध्ये ठेवल्यामुळे चालू नाही आता दुसरा धंदा करायला निघालं महाराज. आता ऐका महाराज मनुष्य ज्यावेळेस प्रयत्न करून माणसाला धन प्राप्त होत नाही पैसा प्राप्त होत नाही मनुष्य वेगळा होतो. त्याच्या गोष्ट काय केल्यानंतर आपल्याला पैसा मिळणार आहे ठरवलं महाराज. निघाला महाराज. 10 रस्त्याला बोलणारे दिवस गावाच्या बाहेर पडला. काही कोळी लोक गळ्यामध्ये माशा पडत होते. तेवढ्यामध्ये हा तिथे गेला आणि विचारलं का हो काय करतात. त्यांनी सांगितलं माशा पडतो. महाराज त्या धंद्याची सर्व माहिती त्यांनी घेतली. कसं काय धंदा त्याने सांगितलं म्हणजे सोपं आहे म्हणे बाबा. काय नाही म्हणे निजामाला जायचं 10-20 रुपयाचा दोरा आणायचा त्याचं जाळं बनवायचं पाण्यामध्ये टाकायचं आणि माशा पकडायचे. लई नाही म्हणे रोज ते 10 किलो जरी माशा पकडले 5,000-10,000 रुपये तयार होतात. त्याला वाटतं सांगणार कोण करतात. 4 महिने महाराज त्या शेतामध्ये मरमर
गंमत करून 4 महिने जाणे होत नाही आणि मला घंट्या 2 घंट्यामध्ये बरं म्हणे 10,000 रुपये ठरवलं मला त्यांनी काय माशा पकडायचं गेला निजामाबादमध्ये गेला तो रांगा जाळं बनवलं आणि टाकला मला जाळं पाण्यामध्ये आता ऐका दादा दुसरी गोळी लोक यायचे 10 मिनिटं जाळं टाकायचे त्याच्यामध्ये आणि 10 मिनिटांनंतर जेव्हा जाळं वरी काढायचे ना त्याच्या जाळामध्ये मला एक मासा मारण्यास सावलेचा एक मासा आणि हा 4-4 तास जाळं लावून बसायचा आणि 4 तासानंतर जेव्हा जाळं वरी काढायचा मला याच्या जाळामध्ये अंडे एकाने करवली त्या माशा चांगल्या सुद्धा डोक्याला हात लावला काय म्हणे देवा शेती करायला गेलो तर ती अवस्था आहे म्हणे माशा पकडायला गेलो तर ही अवस्था आहे काय करावं मला रात्रीची होती निघाला काय करावं जात असताना असं एका गावामध्ये कीर्तन चालू होतं आला महाराज कीर्तनामध्ये बसला समाधान वाटलं मला कीर्तनामध्ये समाधान वाटलं आणि कीर्तनानंतर महाराज उठला महाराज अजून डोक्यात आलं काय आपल्याला पैसा मिळवायचा तो त्याने मला त्याला कीर्तन आवडलं कार्यकर्त्याला भेटला अहो म्हणे कुठले होते महाराज त्याने सांगितलं बाबा काय आहे म्हणे आळंदीचे होते महाराज बरोबर किती दिले महाराजांना दक्षिणा आता सांगू का दादा महाराजांच्या दक्षिणेची काळजी लोकांना दिली मला किती दिले पैसे लोकांनी सांगितलं काय नाही म्हणे 10,000 रुपये दिले मी थोडं सांगायला तुम्हाला कारण चांगल्या कीर्तनाला 10,000 देतात जास्त हरिपाठ पाठ नाही त्याला 50,000 आणि जगाची रीत आहे मला आता अलीकडे असं झालं मला हो पोरग 4 महिने आंगणीला गेले की 5 महिन्यामध्ये लगेच काम काय म्हणतात तू कारण वक्ते बाबा सांगायचे पण सांगत नाही मला कारण त्याचा अधिकार होता वक्ते बाबा म्हणायचे काही म्हणा तुझ्या डोंगरातून जाता दे म्हणतात वक्ते बाबा सांगायचे अहो कितीतरी मला आयुष्य केलं मला त्यांना मिळ लागला नाही आणि हरिपाठ पाठ आपले मराठी लोकांना 4 महिन्यामध्ये तुकाराम महाराजांना बरंच मिळालं ही अवस्था आहे मला समाजाची अवस्था भाषण मला ते पोपट पाडण्याचं तेवढंच प्रयत्न समाजापुढे मांडायचं मला तर सांगू का आळंदीमध्ये विद्यार्थ्यांना साधं नाही मला जावं लागतं मला तिथं सकाळी 4 वाजता इंद्रायणीचे स्नान करावं लागतं जो महाराजांची संस्था आहे मला एका वर्षाला 400 विद्यार्थी असतात आणि व्याकरण मला 100 मार्काची परीक्षा असते 100 मार्कापैकी 80 मार्क भेटतात पास होतो मला त्या काळाला 100 रुपये दिले व्याकरण तर सांगत नाही कारण मला 4 वर्ष संस्कृतमध्ये माझा एक समोर होता मला 5-6 वर्ष शिकावं लागतं महाराष्ट्रात तेव्हा कुठेतरी सांगता येतं मी याने विचारलं कुठले होते मला कामाचं किती दिले दक्षिणा 10,000 रुपये याने डोक्याला आठवलं बघा सांगणार म्हणलं का 4 महिन्यात कोण तासामध्ये 10,000 रुपये कोणत्या धंद्यात पडले मला वाटतं कलेक्टरलाही पडत नाही मला 2 तासामध्ये 10,000 रुपये त्याने ठरवलं काय महाराज जायचा पण नेमकं महाराजांना नाशिकचा कुंभमेळा जवळ आला निघालो महाराज नाशिकला गेलं तिथं महाराज अनेक प्रकारचे साधू महाराज अंगाला राख लावले भस्म लावलं धारण केले आणि हा फिरत गेला साधू लोकांना पाहिलं साष्टांग दंडवत आणि विचारलं बाबाजी आपका धंदा त्याने सांगितलं हमारा धंदा जिगर बांधले जाणार तिथं एकच लागतं खोटं बोलून भेटून ते ज्याला जमलं ना मग त्याचा लोक हरिपाठ वाटाय काही करत नाहीत मला प्रियाने करवलं मला ते मग त्या साधू लोकांनी सांगितलं इथं असं आहे म्हणे काही चिंता नाही म्हणे पांढरे कपडे काढायचे भगवे कपडे धारण करायचे अंगाला राग लावायचा आणि होम करायचं ठरवलं महाराजांनी महाराज अंगावरचे पांढरे कपडे काढले भगवे कपडे धारण केले अंगाला राग लावला आणि बसताना महाराज तिथं आता ऐका दादा 4 महिन्याचा तो कुंभमेळा महाराज रोज महाराज श्री बालाजी सभेत मला आता जिथं आपण आज खातो ना बरोबर तिथं महाराज रोज पुरीच आहे मला नवनाथ महाराज श्री कंटाळे महाराज कंटाळून नामदेव महाराजाकडे तिथे गेले तिथे पुरीच येते दावे येते तसं महाराज 4 महिन्याचा तो कुंभमेळा महाराज बसला महाराज आणि लोक श्री बालाजीकडे सांगतात श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बालुशाही दा म्हणजे लाडू महाराज रोज गावरान तुपातला शिरा महाराज 4 नंतर महाराजांच्याकडे पाहिलं महाराज आलं तर असं आगे वरती सरकार आणि 4 नंतर महाराज चांगला गिरीने घेर झाला तुमचा काय 100-125 किलो वजनाचा झाला 100-125 किलो महाराज एक गाव महाराज सोबतच्या सारखा टमाटासारखा लावून समजा लागला लोक याचे पाया पडायचे दक्षिणा द्यायचे 4 महिन्यामध्ये 7 लाख रुपये दक्षिणा दिला आनंद झाला त्याला बस म्हणे कृत्य झालो
केली ते पाव बस म्हणे ज्याच्यासाठी एवढा अभ्यास केला ना बस म्हणे मिळाला म्हणे पण पुढे कुंभमेळा संपला 6 लोक निघाले महाराज दुसऱ्या कुंभाला 7 लाख रुपयाचं गठोडं खांद्यावरती टाकला आणि निघाला महाराज. आता जात असताना एका गावामध्ये 7 लोकांचा मुक्काम पडला. त्या गावापासून एक 5 किलोमीटरवरती याचं गाव होतं. महाराज जेवण केलं आपण चिंता लागली महाराज पैसा बसून देते का माणसा लय आहे महाराज 10,000 रुपये बसत नाही महाराज. आता 7 लाख रुपये माझ्याकडे मला झोप येत नाही त्याला काय करावं नाही आता 7 लाख रुपये त्याने ठरवलं काही नाही म्हणजे सर्व साधू लोकांना झोपून दिलं. रात्रीच्या 12 वाजता उठला मला 7 लाख रुपये गठोडं खांद्यावर टाकून निघाला मला काय नाही म्हणजे पैसा जमलेला पैसा बायका पोरांना द्यावं आणि पुन्हा अजून या साधू लोकांसोबत दुसऱ्या कुंभाला दुसरी दक्षिणा गोळा करायला निघाला मला रात्रीच्या 12 वाजता. आता ऐका झाला जात असताना 22 जोडी याला आढळलं. रात्रीच्या 12 विचारलं काय बाबाजी तेच म्हणतो काय म्हणत मी सावधान नाही साधूकडे काय असणार आम्ही सदैव सोडके जवळ येतात बोल लागले. त्या लोकांनी सांगितलं महाराज तुम्हाला प्रवचन करायला इथे बरोबर नाही तर प्रवचन करायचं असेल तर जावा मी तुला तुमच्याकडे काय आहे ते दाखवा महाराज. हा 7 लाख रुपये लपवायला लागला. महाराज 4 चोरांनी त्याचे हात धरले आणि झडती घेतली बघा. महाराज 7 लाख रुपये निघाले. तेवढा राग आला महाराज का पैसे असून फोटो बोलायचा 1 पट लाख आणि साधू असून फोटो बोलायचा 2 पट लाख महाराज. संसारिक माणसे किती फोटो बोलल्या महाराज त्याला कोणी काही म्हणत नाही महाराज. एक महाराज एक गोष्ट फोटो बोला की आता येण्याचं बोलणं खावं बोलता येत नाही महाराज. महाराज झडती घेतली 7 लाख रुपये काढून घेतले त्याच्यात तुम्ही त्याचे पाय बांधले दाराला गोठा काढला आणि सर्व चोरांनी मला त्याला काळाला होईपर्यंत मारला. 7 लाख रुपये घेऊन मला रात्रभर दाराला गोठा काढायला विचार करायला काय म्हणे देवा पैसा मिळवण्यासाठी मी आलो आणि माझी काय अवस्था झाली. सकाळ झाली महाराज 1 वर्ष बाहेर देशाला आला होता त्याने पाहिलं महाराज. महाराज कुणीतरी साधू आहे दाराला उलट टाकलाय महाराज ते गोंधळच लावा गेलं महाराज. आपलं गाव जमलं महाराज हे चित्र पाहण्यासाठी काय झालं महाराज. सर्व लोक आले महाराज. अख्खं गाव सकाळच्या वेळेस इथं आलं. साधूला झाडात सोडलं महाराज खाली आसन टाकलं त्यांना पाणी वगैरे पाजवलं. मग महाराज कार्यकर्ते समोर आले सरपंच उपसरपंच लोकांना सांगितलं छोटे छोटे पोरं पुढे बसा मोठे माणसं त्याच्या पुढे मागे बसा सर्वांना बसवलं महाराज. आता प्रतिष्ठित लोक त्यांना विचारायला लागले आता ऐका होता ऐका मग त्याने विचारलं बाबाजी क्या हुआ बाबाजी ये सब कैसा हुआ बाबाजी. मग तो बोलायला लागला देखो मेरे बेटा ये सब ऐसा हुआ म्हणे कैसा खेती किया तो लांगा लूंगा मच्छी पकड़ा तो झांगा लूंगा साधू बना तो उलटा टाका. आता सांगा म्हणजे धंदा कोणता करू ते तुम्ही सांगा कीर्तन ऐकणार. अरे पैसा मिळवा म्हणून शेती करायला लागला तर आणता येत आणि करंडी करायचं शेती किया तो लांगा लूंगा तो भी धंदा सोडला तो माशा पकडायला लागलो मच्छी पकडा तो त्याच्याने काही पडला नाही. पुन्हा साधू आलो म्हणे बाबा चोराने उलट टाळून मारले म्हणे सांगा म्हणे आता काय केल्यानंतर मला पैसा मिळणार आहे. तू कोण म्हणजे आयुष्यभर तू धंदे जरी केला तर तुला पैसा मिळणार नाही का आणि प्रारब्धात मला नशिबात करावं लागतं. प्रारब्धात असे आणि तू कोण म्हणजे अंदमान